नमस्कार. रेडिओ सिटी 95 FM वरून मी आहे RJ मिलिंद. वाचताय ना, वाचायलाच पाहिजे या आपल्या स्पेशल सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल आपण जाणून घेत असतो आणि आज फर्स्ट फिरंगीज या पुस्तकाबद्दल आपण जाणून घेतोय. अरुण नाईक सर यांच्याकडनं आपल्या कोल्हापुरातील सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्वाचं नाव. फर्स्ट फिरंगीज या पुस्तकाबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं आणि या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलाय रेखा देशपांडे यांनी. अरुण सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार मिलिंदजी. सर, मला हे जाणून घ्यायचं की हे पुस्तक तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं किंवा तुम्ही या पुस्तकापर्यंत कसे पोहोचलात? आता काय, प्रत्येक क्षेत्रातला छंद असलेला व्यक्ती त्या छंदामध्ये अनेकविध मार्गाने तो छंद परिपक्व करण्याचा प्रयत्न करत असतो. तर पुस्तकांची साथ संगत ही आपल्या एक जीवनाची अविभाज्य भाग आहे किंवा पुस्तकांशिवाय आपलं काही चालतच नाही. त्यामुळे आपण त्या क्षेत्रामध्ये काय काय चाललंय, कोण कोण नवीन काय करतंय, कोण काय वाचतंय, असं सतत आपण टेहळणीवरतीच असतो आपली दुर्बीण लावून. तर आपण वाचतो त्यावेळी अनेक नियतकालिकातनं, वर्तमानपत्रातनं किंवा वाचकांच्याकडनं आपल्याला माहिती मिळत असते. मग काही प्रकाशक मित्र पण माझे आहेत. तर ते अरुण जाखडे हे पद्मगंधा प्रकाशनाचे आमचे स्नेही आहेत आणि ते दिल्लीला जी जागतिक पुस्तक जत्रा दरवर्षी भरते, देशातील सगळ्यात मोठी जत्रा कलकत्ता आणि दिल्ली या दोन ठिकाणी पुस्तकांच्या जत्रा भरतात. तर त्या ग्रंथ महोत्सवात ते एकदा जाऊन आल्यानंतर आमची त्यांची भेट झाली, त्यांचा फोन झाला. तर म्हणालो की दिल्लीमध्ये तुम्ही काय अनुभवलं, नवीन काय आलेलं आहे? तर म्हटलं की अनेक पुस्तकं जगभर येत आहेत, तर त्यातल्या काही निवडक लोकांना भेटायचं भाग्य मला मिळालं. तर त्यामधली ती एक भेट होती. म्हणाले की एक ब्रिटिश लेखक जोनाथन गिल हॅरिस माझ्या स्टॉलवर, आमच्या पुस्तकांच्या स्टॉलवर आले होते आणि त्यांनी आपल्या पुस्तकाचं इंट्रोडक्शन दिलं आणि ते पुस्तक मी घेतलं. आणि त्या दिवशी दिल्लीतल्या त्या रात्री मला वेळ होता, मी ते पुस्तक चाळलं आणि मला उत्सुक लागलं की आपलं हे पुस्तक वेगळंच आहे. इतिहासाची अनेक पुस्तक आपण वाचतो की किंवा एक टिपिकल इतिहास आपल्याला सगळ्यांना माहित असतो की जो शक्यतो सण, सणावली, शके यांनी जास्त भरलेला असतो. तर त्या तपशिलाच्या पलीकडे जाऊन सांस्कृतिक इतिहास, सांस्कृतिक परिसर जाणून घेणं आणि इतिहासातल्या अनेक गूढरम्य कथा जाणून घेणं. तर या अर्थानं द फर्स्ट फिरंगीज हे पुस्तक जोनाथन गिल हॅरिस यांचं मला आवडलं आणि त्याचा अनुवाद करावा असा मला वाटला, असं त्यांनी मला सांगितलं. खरं तर ते सांगितलं होतं तिथपासून त्या पुस्तकाच्या मी मागावर होतो की हे सांगितलंय आणि हे पुस्तक मराठीत कधी येते ते आपण वाचूया. अशा अर्थानं त्याची उत्सुकता होती आणि त्या पुस्तक प्रिंट होऊन प्रत्यक्ष हातात येईपर्यंत जागरूकतेने वाट बघत होतो आणि ते मग हातात आलं माझ्या. नक्कीच यावरूनच कळतं सर की तुमचं पुस्तकांवर किती प्रेम आहे. या क्षेत्रातले खूप सारे लोक तुमच्या ओळखीमध्ये आहेत, तुमचे मित्र आहेत. मला हे जाणून घ्यायचंय की हे पुस्तक वाचून झाल्यानंतर या पुस्तकाचा काय परिणाम तुमच्यावरती राहिला? या पुस्तकाचा प्रभाव माझा असा आहे की जोनाथन गिल हॅरिस नावाचा एक ब्रिटिश लेखक आहे किंवा तिथल्या विद्यापीठात ते शिकवतात आणि आपल्याकडे भारतात पण काही काळ ते येऊन राहतात. तर इतिहासाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मला या पुस्तकाने दिला. म्हणजे असं की आपण इतिहासामधल्या घटना आणि परिणाम त्याचे जे वर्तमानावरती पडलेले असतात त्याबद्दलच सतत बोलत असतो, जागरूक असतो. इतिहासाचे अनेक कोट आपण संदर्भ देत असतो, ब्रिटिश काळात असेल किंवा आपल्याकडे मुघल काळापासून असेल. तर इतिहासाचे अनेक दाखले देऊन बोलतो आपण, कारण आपण असं म्हणतो की इतिहासाच्या खांद्यावरती उभं राहून वर्तमानाकडे बघायचं असतं. हे आपल्याला आजपर्यंत अनेकांनी सांगितलंय. तर बरोबर आहे, ते त्या खांद्यावर बसूनच वर्तमानाकडे बघायचं असतं. पण या पुस्तकानं मला जर काय शिकवलं असेल, बघायचा वेगळा दृष्टिकोन दिला असेल की इतिहासाकडे बघताना इतिहासाच्या घटना आणि त्या कालानुक्रम संगती न लावता इतिहासामध्ये अनेक गमतीशीर घटना दडलेल्या असतात. म्हणजे तो कुठल्या दडलेल्या असतात तर स्थानीय इतिहास असतो, वर्तन असतं, माणूस कसा प्रगत होत गेला असेल किंवा माणसांच्या अनेक गमतीजमती असतील, खानपानाच्या असतील, वस्त्रप्रावरणांच्या असतील किंवा तत्कालीन समाजरचनेच्या असतील. तर समाजाकडं, बदलत्या समाजाकडं बघायचा धांडोळा काय आहे, बदलत्या समाजाचा वेध घेण्याचा एक दस्तऐवज म्हणून मी द फर्स्ट फिरंगीज या पुस्तकाकडे बघेन. वा, म्हणजे इतिहासाकडे बघायची एक वेगळीच दृष्टी तुम्हाला या पुस्तकाने दिली. हो हो हो, अगदी. सर, याआधी ज्यावेळेस आपलं बोलणं झालं होतं त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांबद्दल तुम्हाला या पुस्तकातून कळलं, ज्यांच्याबद्दल आता जर लोकांना कळलं, समाजामध्ये जर त्यांच्याबद्दल माहिती पोहोचली तर एक वेगळी गोष्ट जाईल, एक वेगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि काहीतरी वेगळं लोकांना ऐकायला मिळेल, वाचायला मिळेल. सो एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकता का एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दलचं? या पुस्तकात साधारणतः या पुस्तकाचं एक प्राथमिक आराखडा मी सांगतो आणि मग उदाहरणाकडे आपण जाऊया. आता हे जे पुस्तक आहे ते साधारणतः 424 450 पानांचं पुस्तक आहे. मूळ पुस्तकाचा अनुवाद रेखा देशपांडेंनी इतका उत्तम केलाय
की हे पुस्तक अनुवादित आहे असं मला कधीच वाचताना वाटत नाही. म्हणजे या पुस्तकाच्या मध्ये त्यांनी लेखकांनी जी पात्र घेतलेली आहेत किंवा ती प्रसंग सांगितलेले आहेत, तर ते प्रसंग हुबेहूब आपल्या समोर घडतायत असा त्याचा एकूण डाचा आहे पुस्तकाचा. तर ह्या पुस्तकाची आणखीन एक थीम सांगायची, ती सांगतो आणि मग उदाहरणाकडे येतो. तर ही थीम अशी आहे की साधारणतः 15व्या शतकापासून भारतावरती म्हणजे ब्रिटिशांच्याही अगोदर काळापासून अनेक लोक आपल्याकडच्या हिंदुस्थानवर स्वाऱ्या करत असत किंवा इथल्या वसाहती इथे बसवण्यासाठी येत असत, व्यापारासाठी येत असत. तर अनेक परदेशी लोक भारताच्या भूमीमध्ये वेगवेगळ्या कारणाने निमित्तानं पाय ठेवत असत. तर पूर्वी हा सगळा प्रवास जो आहे तो समुद्रमार्गे व्हायचा आणि भारतामध्ये ते लोक व्यापारासाठी यायचे किंवा सत्ता संपादन करायसाठी यायचे, एखाद्या इलाक्यामध्ये आपलं बस्तान बसेल का, इथे राज्य करता येईल का म्हणून यायचे, अनेक प्रसंगाने यायचे. तर त्यातले काहीच मोहिमा यशस्वी ठरल्या आणि त्यांचं इप्सित साध्य झालं. तर हिथं येऊन अनेक देशांमधले जे लोक भारतामध्ये आले आणि हिथल्या वातावरणाला ते एकरूप म्हणून राहिले, जगले, वागले आणि ते भारतीयच झाले. त्यांचं मूळ परदेशी त्यांचं जे जीवनशैली होती ती पूर्ण विसरून गेले आणि भारतीय म्हणूनच इथे जगले, तिथल्या वातीशी एकरूप झाले. अशा काही भन्नाट अवलिया माणसांचा हा एक संक्षिप्त जीवनपट आहे या पुस्तकातून मांडलेला आणि तो जवळजवळ 14 वेगवेगळ्या प्रकरणांच्या माध्यमातून त्यांनी मांडलाय. तर त्यामध्ये 14 घटना, 14 प्रसंग वेगवेगळ्या देशातनं आलेले आणि भारतीयत्व ज्यांनी स्वीकारलं, इथलं जीवनतत्व, अशा काही लोकांच्या घटना आहेत. तर त्यातल्या एका पात्राकडे मी येतो आणि ह्या सगळ्या सत्य ऐतिहासिक घटना आहेत बरं का. त्याला ऐतिहासिक पूर्ण दाखले आहेत, कुठेही कथन शैलीमध्ये करताना त्यात कादंबरी स्वरूप किंवा असं काहीच नाहीये. तर त्यातलं मी एक छोटंसं उदाहरण देईन की गार्सिया द ओर्ता हा नावाचा एक लिप्सनच्या पोर्तुगीजमध्ये राहणारा एक हकीम होता, डॉक्टर होता तिथला स्थानिक. तर ही गोष्ट आहे 1552 सालची, म्हणजे 15व्या शतकातली मध्याची आहे. तर त्यावेळी गार्सिया द ओर्ता हा पोर्तुगालमध्ये तिथं लिप्सनमध्ये काहीतरी हकीमीचं छोटं मोठं काम करायचा. त्याच्यावर नजर गेली मोर्तिज एम्फॉस सुझा. आता हे नाव आहे मुळात पोर्तुगीज नाव आहे, त्यामुळे उच्चार त्याचा नीट असा मला करता येत नाही. पण मोर्तिम जो आहे पोर्तुगालमधल्या लिप्सन मधला पोर्तुगालांचा एक अधिकारी होता, प्रशासकीय अधिकारी होता. मला गंमत वाटते बघा, आपण या इतिहासाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला हवं. 15व्या शतकामध्ये पोर्तुगालमध्ये तिथल्या प्रशासकांना, लोकांना वाटायचं की आपण वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन व्यापार करायला पाहिजे, सत्ता हस्तगत केली पाहिजे, आपली कॉलनी उभारली पाहिजे, त्या देशांमधलं काय माल असेल तो आपल्याकडे आणला पाहिजे किंवा तिथे राज्य केलं पाहिजे, अशी महत्वाकांक्षा त्या काळामध्ये त्यांच्याकडे होती. त्या काळामध्ये अनेक मोहिमा वेगळ्या जगभरात त्यांच्या चालायच्या. व्यापारी मोहिमा होत्या त्या सगळ्या, की अनेक देशांवर आक्रमण करायची किंवा व्यापारासाठी जायचं आणि तिथला माल आणायचा, आपला माल त्यांना विकायचा, शक्य झाल्यास वसाहती उभा करायच्या. तर हा जो पोर्तुगीज प्रशासक आहे, ज्याचं नाव मी तुम्हाला सांगितलं की मेर्तिम एम्फॉस सुझा नावाचा, तर या पोर्तुगीजांना अनेक मोहिमा केलेल्या लोकांना तो भेटला तिथल्या. तर त्याला इंटरेस्ट होता आपण हिंदुस्थानात जायचं आणि विशेषतः गोव्यात जायचं. तर गोव्यात का जायचं, तर त्याचं एक कारण मला असं वाटतं की भौगोलिक दृष्ट्या समुद्रमार्गे यायला देशातल्या आपल्या ज्या समुद्र किनाऱ्यावरची सुरक्षित ठिकाणं किंवा आकर्षित ठिकाणं आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये मुंबई आहे, कांडला बंदर असेल गुजरातचं किंवा गोवा असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये त्याला गोव्याचं आकर्षण होतं. गोव्याबद्दलच्या अनेक मोहिमा पोर्तुगीजांनी अनेक लोकांनी केल्या होत्या, त्यांना तो भेटला होता. तर त्या मोहिमांचं अपयश काय होतं की बरेच लोक इतक्या मोठा प्रवास समुद्रमार्गे करून देशात आपले यायचे, त्यावेळी प्रवासातच दमछाक व्हायची किंवा त्यांची प्रकृती साथ द्यायची नाही आणि अनेक लोक दगावायचे. म्हणजे अशी उदाहरणं आहेत की अनेक लोक, शेकडो लोक भारतामध्ये येईपर्यंत त्यांच्या गलबतांमध्ये ते मृत व्हायचे आणि काही थोडकेच यायचे, ते देशात पोचायचे आणि मग त्यांना काही पुढचं इप्सित साध्य करायचं होत नव्हतं त्यांचं. तर त्यांनी गार्सिया द ओर्ता नावाचा ह्या पोर्तुगीज प्रशासकानं एक डॉक्टर नेमला आणि तो डॉक्टरला पहिल्यांदा त्याने मोहिमेवर निघताना आपल्या जहाजामध्ये घेतलं आणि सांगितलं की तू माझा आजपासून राज्यवैद्य, तू माझा प्रशासकाचा डॉक्टर आणि तू आता माझ्याबरोबर कायमस्वरूपी तिथे यायचंय, मी चाललोय गोव्याला. आणि तो त्याच्याबरोबर गोव्याला आला. तर या प्रवासामध्ये तो अनेक महिन्याचा प्रवास होता. लिप्सन पासून गोव्यात येईपर्यंतचा समुद्रमार्गे प्रवास अनेक महिन्यांचा होता. या प्रवासामध्ये अनेक लोकांना त्रास झाला. तिथली हवामान, जगभरातल्या समुद्रावरचे अनेक प्रसंग आले. त्या प्रसंगामधनं ताऊन सुलाखून भारतापर्यंत पोहोचताना किंवा हिंदुस्थानच्या समुद्र भूमीवरती पाय ठेवेपर्यंत अनेक लोकांना वैद्यकीय कारणांसाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यावेळी गार्सिया द ओर्तानं त्यांना त्यांच्या लेखी थोडेफार उपचार केले आणि या उपचारातनं काही लोक टिकाव धरला आणि भारताच्या हद्दीत किंवा गोव्याच्या हद्दीत त्यांनी पाऊल ठेवला. तर गोव्यात आल्यानंतर ओर्तानं किंवा ह्या प्रशासकानं, सुझानं अनेक
भाग गोव्याचा स्वतःच्या ताब्यात ठेवला किंवा तिथे प्रशासकीय त्यानं हुकूमत गाजवली, तर ही हुकूमत गाजवताना जे लोक तिकडून त्याच्या मायभूमीवरनं पोर्तुगालवरनं येत असत, तर त्या लोकांना भारतीय जीवनशैलीप्रमाणे, इथल्या हवामानाप्रमाणे, इथल्या आरोग्याच्या दृष्टीनं गोव्याच्या भूमीतले आणि पोर्तुगालच्या भूमीतले दोन्ही जगभरातले 1-2 टोकाची अंतर आहेत. तर इथल्या जीवन पद्धतीचा अभ्यास करून त्यांना अनेक वनस्पती, गोव्यातल्या अनेक लोकांना, हाकिमांना, स्थानिक हाकिमांना भेटून त्यांना उपचार पद्धती शोधून काढली. म्हणजे कॉम्बिनेशन केलं. भारतीय म्हणजे गोवन आणि पोर्तुगेजच्या दोन्ही औषधोपचारांची एक सरमिसळ केली, त्याचा एक अभ्यास केला आणि त्यातनं त्यानं एक स्वतःची उपचार पद्धती काढली आणि या उपचार पद्धतीनं गोव्यातले अनेक लोक, पोर्तुगालच्या लोकांना जीवनदान मिळालं. तर पोर्तुगाल लोकांचं इथलं जे वस्तान होतं गोव्यामध्ये अनेक वर्षांचं केलं, त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये गोव्यात पाय ठेवू शकलेले पोर्तुगीज लोक कशामुळे तग धरून राहू शकले, तर तिथल्या पोर्तुगाल लोकांच्या प्रशासकीय त्यांच्या कारनाम्यामुळे असतील किंवा अन्य काही कारणामुळे असतील, पण त्यातला महत्वाचा रोल होता गार्सिया द ओर्ता हा त्यांच्या हाकिमाचा. तर या हाकिमाच्या स्मरणार्थ तो वारल्यानंतर त्याच्या नावाचं पोर्तुगाल सरकारनं खास नाणं पाडलेलं आहे, त्याची मुद्रा असलेलं. आणि हे नाणं आज त्यांच्याकडे प्रचलित आहे किंवा त्या काळामध्ये प्रचलित होतं. तर आता गमतीशीर भाग असा आहे की गार्सिया द ओर्ता जो आहे तो पहिल्यांदा आला तो ह्या सुझाच्या निमित्तानं आणि नंतर गोव्यामध्ये तो बराच काळ राहिला. तर सुझा ज्यावेळी पुन्हा परत मायदेशी त्याच्या पोर्तुगालला गेला, त्यावेळी सुझाला तो म्हणाला की तू आता इथल्या एकरूप झालेल्या इथल्या मातीची, तू इथंच राहा, मी जातो. पण दुर्दैवानं काय झालं की आर्ता गोव्यात राहिला, पण त्याच्या दुसऱ्या प्रशासकांनी त्याला राजवैद्य म्हणून मान्यता दिली नाही. त्यामुळे तो अडचणीत आला गार्सिया द ओर्ता. त्यामुळे नाईलाजानं त्याला गोवा सोडून तो अहमदनगरच्या तिथल्या राजाकडे पण गेला आणि अहमदनगरच्या राजाकडे जाऊन तिथला राज्यवैद्य झाला. ही त्याची खरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. थँक्यू सो मच सर. एका नवीन पुस्तकाबद्दल तुमच्याकडनं माहिती झाली आणि नक्कीच अनेक वाचकांना याबद्दलची उत्सुकता आता वाटत असेल, त्यांची उत्सुकता वाढली असेल आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांबद्दल त्यांना जाणून घ्यायला मिळेल. थँक्यू सो मच सर आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू.